हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी. तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे. पहिले तर ब्लॉगला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर माझा बड्डे आहे 14 एप्रिलला. तर त्यामुळेच आहोंनी आज मला बोलवलेलं आहे. गोलाईमध्ये जायचं आहे, म्हणजे मुलं आणि मी जाणार आहोत गोलाईमध्ये. त्याच्या आधी थोडंसं बँकेचं काम आहे ते करायचं आहे आणि नंतर मग आम्ही गोलाईमध्ये जाणार आहेत. तर बघूया आज काय आहो माझ्यासाठी काय घेणार आहेत, कारण 14 एप्रिल म्हणजे आज 10 तारीख आहे, तर 4 दिवसच राहिलेले आहेत. मग आहो म्हणले तुझ्यासाठी काहीतरी घेणार आहे. बघूया, ब्लॉग शेवटपर्यंत पहा, कोणीही स्किप करून पाहू नका. मुलगा 3 वाजता आला ना, मोठा मुलगा 3 वाजता येतो, मग आम्ही नक्कीच जाणार आहोत. शक्य होईल तेवढं मी शूट करेल, तर नक्की ब्लॉग शेवटपर्यंत पहा. स्किप करून ब्लॉग कोणीही पाहू नका, कंटिन्यू राहा. तर हे आहे गोलाईमधलं शुभांगी शॉप म्हणून आहे. लेडीज वेअर आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण ड्रेसेस खूप छान आहेत. साडी, ड्रेस, वन पीस सर्व काही या दुकानामध्ये मिळतं. आणि मला घ्यायचा होता ड्रेस, पण आहो म्हणले की नाही साडीच घे म्हणले. मग आम्ही प्लॅन चेंज केला आणि साडी घेतली मग. आणि ते भैयांनी पण साडी वगैरे घालून दाखवली मला की कसा लुक येणार आहे. रेडी टू वेअर आहे. आणि तर असा तर तुम्हाला लुक समजून येणार नाहीये. तर नक्कीच तुम्ही बड्डेच्या ब्लॉगमध्ये नक्की पहा. 14 एप्रिलला इकडे आलो होतो आम्ही कॉफी पिण्यासाठी. तुमची मग चॉईस म्हणून तर त्यांनी म्हणलं ना, पप्पाची चॉईस आहे म्हणते लगेच. तर गोलाईमध्ये आम्ही आलात आणि कॉफी वगैरे घेतली नाही असं होणारच नाही. आमचं फेवरेट शॉप आहे, इथं कॅफे आहे, तर तिथे जातो आम्ही आणि छान अशी कॉफी पिल्याशिवाय तर मग आमची खरेदीच नसते असं आहे. मग मुलांनीही चॉकलेट शेक घेतलं आणि तेही एन्जॉय करत होते. मिस्टरांनी काहीच घेतलेलं नाहीये आणि ते नको म्हणले, भूक नाही म्हणले मला, किंवा मला नाही म्हणजे नाही प्यायचं म्हणले, तुम्ही प्या म्हणले. मग मुलांनी शेक वगैरे पिलं आणि नंतर मग सँडविच पार्सल घेतलं होतं. मग घरी सँडविच खाल्लं त्यांनी. मला साडी घेऊन दिलं ती, मग साडी घेऊन दिलं ती, मग कोण नाराज झाले का? तर इकडे मुलांचीही शॉपिंग करून घेतली आणि त्यांना कॉफी, मी पण कॉफी पेले, मुलांना पण खायला थोडंसं घेऊन दिलं. आणि त्यासोबत साडीची शॉपिंग झालेली आहे. मग मिस्टर म्हणले की नाही तू सँडली घे, मॅचिंग घे साडीवर. मग त्यासाठीच आम्ही पुढे एक शॉप आहे, तर त्या शॉपकडे म्हणजे चप्पलचं सँडलचं दुकान आहे, तर तिकडे गेलेलो होतो आम्ही. आणि 2-3 खूप छान छान व्हरायटीच्या होत्या, पण खूप कन्फ्युजन झालं. ब्लॉगच्या शेवटी मी तुम्हाला दाखवलेलं आहे की मी कोणती सँडल फायनल केलेली आहे म्हणून. खूप प्रकारच्या सँडल पाहिल्या, पण शेवटी एकच फायनल केली मग. आणि आहोंनी आज मला छान अशी शॉपिंग करून दिलेली आहे. तर खरं सांगायचं झालं तर माझे मिस्टर मला प्रत्येक बड्डे असो किंवा अदर कुठलाही सण असू द्या, ते मला घेऊनच देतात. त्यात काही असं वेगळी गोष्ट नाही आहे. पण बड्डे निमित्त त्यांनी मला आज एवढी शॉपिंग करून दिलेली आहे. अजून काही पण घे म्हणत होते, ते पण कसं आहे माहिती आहे का, वेळ झालेला होता. आणि मग ज्वेलरी वगैरे घ्यायचं म्हणलं ना, काही असं साडीवर मॅचिंग बँगल्स वगैरे घ्यायचे होते मला, बांगड्या वगैरे, पण तेही झालेलं नाही आहे. पण गोलाई ना आमची एवढी बेस्ट आहे ना शॉपिंग करण्यासाठी. खरंच खूपच मजा येते आम्हाला गोलाईमध्ये आल्यानंतर, कारण की जे काही आपल्याला घ्यायचं ना सर्व काही अवेलेबल असतं तिथं. तर चला, निघालेलो आहोत आता घरी. तर फायनली शॉपिंग वगैरे करून सर्व काही करून आलेली आहे मी आता. आणि बघू शकतात माझा अवतार. खूप थकून गेली आहे मी खरंच, कारण की गोलाईमध्ये जर एकदा जायचं म्हणलं ना, उन्हाळ्याचा दिवस आहे, काय सांगायचं. मी दाखवते तुम्हाला शॉपिंग, तर तुम्ही बघितलीच आहे अर्धी, तर दुकानामध्ये फिरताना तर बघितलंच आहे, पण तरी दाखवते मी की मेन गोष्टी की आज काय काय मला आहोंनी घेऊन दिलं ते. नक्कीच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर आज मी बड्डेसाठी मला आहोंनी एक छान अशी ब्युटिफुल रेडी टू वेअर साडी काढून दिलेली आहे. खूप सुंदर आहे, बघू शकता. त्याचं ब्लाऊज असं आहे,
थोडासा मॉडर्न लुक आहे, असा ब्लाऊज आहे त्याचा. आणि बर्थडे दिवशी तुम्हाला समजेलच की तो लुक कसा दिसत आहे म्हणून. आणि ही साडी आहे, ही त्याची साडी आहे, हा पदर आहे. खूप सुंदर कलर आहे, जवळून पण बघू शकता तुम्ही, इतका सुंदर कलर आहे ना, खूपच उठाळून दिसतो. माझा अवतार थोडासा, माझ्या अवताराला इग्नोर करा, पण खूप सुंदर साडी आहे, मला तर खूपच आवडली. आणि ही चॉईस म्हणलात तर तुम्ही आहोंची चॉईस आहे. सर्वच माझ्या साड्या जेवढ्या पण आहेत ना आत्तापर्यंतच्या, त्या सर्व साड्या माझ्या मिस्टरांच्या आवडीच्या आहेत. आणि साडी एक घेतली आणि खूप काही शॉपिंग नाही केली बरं, पण 2 वस्तू तरी घेतल्या. मग मुलांनी खाल्ले, सँडविच वगैरे खाल्ले. मग आपली कॉफी पण प्यायला गेला होता, तर दुसरी एक मी दाखवते. सँडल एक घेतली. परफेक्ट मॅचिंग तर नाही मिळाली मला, पण मिळालेली आहे अशी, इकडे बघू शकता. तर सुंदर अशी सँडल पण घेतलेली आहे मी, थोडी थोडी मॅच होती. बस एवढ्याच वस्तू घेतलेल्या आहेत, कारण की एवढी गर्दी आहे ना गोलाईमध्ये. पण आपण या 2 वस्तू आणि मुलांना काय लागणार होत्या त्या वस्तू थोड्याफार घेतल्या. पण माझी जर शॉपिंग, बर्थडेची शॉपिंग म्हणलात ना, तर एवढी मला करून दिलेली आहे आहोंनी. छान अशी मला आवडती अशी साडी घेऊन दिलेली आहे आणि त्याच्यावर मॅचिंग सँडल ही घेऊन दिलेली आहे आता. आणि धन्यवाद आहो, जर माझा व्हिडिओ बघत असेल तर खूप खूप धन्यवाद. कारण की कसं आहे, प्रत्येक वेळेस ते मला घेऊन देतात, बर्थडे असो किंवा नसो, हा प्रश्नच नाहीये. पण प्रत्येक वेळी ते जेव्हाही असू द्या, सण असू द्या, काय असू द्या, ते मला घेऊनच देतात. तर आजचा व्लॉग जर तुम्हाला माझा शॉपिंगचा आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि 14 एप्रिलला मला बर्थडे विश करायला विसरू नका, एवढं मात्र लक्षात ठेवा. 14 एप्रिलला या आणि सर्वांनी विश करायचं आहे मला. तयारी तर केलेली आहे, तर पूर्ण लुक पाहण्यासाठी तुम्हाला 14 एप्रिलचा व्लॉग नक्की बघायचा आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.